शुभ दुपार मैत्रिणींनो. आपल्याला ऑर्डरी कशा असतात तुम्हाला दाखवते. तुम्हाला ऑर्डरी टाकाय सोपं पडतं. सांडगा अर्धा किलो, मिरची पावडर 3 kg, लोणचं 1 kg आणि गाऊन 2 आहेत ह्या ताईसाहेबांचं. ह्यातमध्ये एकात मिरची पावडर 3 किलो टाकली. एका धन्याकडं जातंय ना ते आमच्या ताईला हवा लागते ना त्याच्यामुळे दिसांना ते बी बाहेर ताई हो इकडं खोबरं ठेवलंय काढून आणि ते दूर झालाय ना सगळा. आणि हे असं असतं हे बघू शकता. मसाला अर्धा किलो, इकडं लोणचं 1 किलो, खोबरं खिस 1 किलो, मसाला अर्धा किलो, डिंक लाडू अर्धा किलो, इथं लोणचं 1 किलो बघू शकता. हे असं असतं. लोणचं 1 kg, गाऊन 2, मसाला 1 kg, खोबरं खिस 1 किलो, लोणचं 2 किलो, हे सांडगं 1 किलो एका ताईसाहेबांचं. ह्याच आमचं एकंदरीत चाललंय. इकडं लाडू ते कालच्या ऑर्डरीमधलं आहे. तर लाडू आहेत ना हे कालच्या, आजच्या ऑर्डरीमधलं लाडू उद्या करायचं. तर आता मसाला करायचा चाललाय आमचा. हां ते येत आहे की ओळख. आणि इकडे हे सामान असतं आपलं. काय ग बाई हे दिसानाच नीट. माझं हे चाललंय राडा भरायचा. इकडे ती मगाशी सौद्यात सामान आलेलं, हिथं आलेलं, आणि आमचं बाप्पू आल्यात. काय म्हणताय बाप्पू? 2-4 दिवस झालं आलेलं. या लाडू खायला. काय चाललंय म्हणलं बघू. काय नाही बापूचा राडा झाला सगळा. मरून तिकडं लय विचार केल्यावर काहीच नाही. मसाला न्यायला आलत, एक जणाला पाहिजे होता आणि दुकानात मसालाच नाही, पावशेरच. मग म्हणलं आता चला बरं झालं आला. ही दनंती आल्यात. मटेरियलच भेटा नाही अहो. खोबरं तर मिळा नाहीच आज. मागेल काय मग? मागलंय अहो. मागवावं लागेल. नाही मागवायचं, मागवाय खोबरं मागलंय फक्त. म्हणजे दोन ही मिळतात इथं, फक्त खोबरं मिळालं. आज एकच बॅग मिळाली खोबऱ्याची. 4 लागतात ना. तिकट माग केल्यावर परत म्हणते नाही करायचं आता. आता मे महिना संपस्तोपर्यंत नाही मागवायचं, महाग करायचं. ठीक आहे. असं सगळं ही आता ही लाडू आमच्या बापूंला आवडते. तर ही लाडू मैत्रिणींना हो का ताजं ताजं केलेलं. असंच नाही की तुम्हालाच देतो असं नाही, सगळ्यांनाच. सगळ्यांना तसं नाही. म्हणजे विकतो असं नाही की आम्ही विकतो बी हेच खातो बी. मस्त लाडू. आणि लसणाचं सांगा की लसणाची किती ऑर्डर आल्या व्हिडिओ टाकल्यावर दुपारी? आले ते ऑर्डर, पण आता संपलच की. तुम्हाला देते पाहिजे एवढं. माझ्याकडे लय नंबर आहेत लसणावाल्यांचं. तर आमच्या रेशमाला ऑर्डरी टाका लसणाच्या. एका तासात बाप्पू 4000ची ऑर्डरी पडल्या होत्या. आता उद्या मशीन न्यायची. काटा असला मशीन, तिला चिटकावायला कॅरी बॅग कुठं मिळतात ती तिला मला सगळं सांगते तुला. आणि टाका ऑर्डर तिला पण. टाका पुढल्या वर्षी लय लसूण करायचं. आपल्या ह्याच्या सुद्धा देईल. 7 किलो त्या ताईंला होता एका. ती काय झालं, त्या ताई साहेब म्हणले अक्का मला चुडी सकाट पाहिजेत. मग म्हणलं थांबा रेशमाला फोन करते. आणि तिला म्हणलं टाक व्हिडिओ. मैत्रिणींनो बापूंला हे मटेरियल दाखवायचं होतं मला. आणि सगळं काढलं. जिरीची पिशवी काढायला गेली आणि जिरीच सांडली माझ्याकडून. सांडली थोडीशी सांडली. किती? 2-4 भाज्याची. नाही सांडली. कसलं हो मटेरियल सांगा की. भारी अहो मटेरियल नाही काय एक सुद्धा हो नाही. नसतं पांढरं तक खोबरं आहे ना. एक सुद्धा खराब नाही. सगळं पांढरं बघून घेतलंय. असं आहे का बापू आम्ही फसवतो? नाही सगळं निर्मळ आहे. एक सुद्धा खराब नाही. त्याचा काय उपयोग आहे? इतकं शिटकं इकून ते पैसे तरी पचलं पाहिजे ते. आणि जायचं दवाखान्याला जातात का नाही? जात्यात. चोरी माग दोरी सदा बोंब मारे. नाही तुझं सत्याने सगळं आहे ना, ते सगळं दाखवूनच करते ना. नाही दाखवून करतो. नाही तुम्ही पहिल्यापासून दाखवले. अजिबात काय अडचण नाही घेत जा सगळी. आणि पावसाळ्यात ते काट मागतं बरं का. नाही आता उन्हाळ्यातच लय करणार आहे मी. लय. आणि मैत्रिणींनो मला बापूंची आईची म्हणजे आई बाप काय करतात ना ती लेकर शिकत असते. ती पहिल्यापासून आमच्या बापूंनी कोणाचं वाईट चितलंच नाही. आणि बापूंनी कशासाठी चितायचं म्हणून मला सवय लागली नाही. सुखी राहा म्हणायचं. एकदा खोटं बोलल्यावर 10 वेळा बोलावं लागतं. त्यापेक्षा ना बोलायचंच नाही खोटं. आमच्या इथला एक जण मरून गेला.
तो म्हणला का तुझा पुतळाच बांधावा लागतोय, काय झालं तू कुणाला मदत, मी कुणाला आणि मदत बांधावंच करू? मग तुम्ही चांगलं केलं म्हणून तर तुमची सगळीच लेकरं युट्यूबवर आली ना अख्खं खानदान. हा. आलं का नाही? नाही ते वारला त्याच्या अडचणीनं. बांधावंच लागणार. म्हणला पुतळाची एक बांधतो म्हणला चौकात, पण ते बिचारा गेला. म्हणला कोणाला मदत आणि कोणाला मदत करायचं, मला बुडवलं मी हो मदत करणाऱ्यांनी. कुठं त्यांचं चांगलं होणार आहे. पण सुखी राहा बाबा तुम्ही तरी, आपला मी रोज कष्ट करीन. काय नको, हा काय नको, कष्टच करायचं, कोणाला झालं आता? कष्टच करायचं. आता चालल्यात इथं बापू. हा निघालोय आता. तिकट नाही आज तो अर्धा किलो एक जणाला न्यायचं होतं. आणि काजडवरनं आल्यात, रेशमाने काजडवरनं लावलंय हो मसाला न्यायला. मसाला न्यायचा त्यांना न्यायचा 1 किलो. हा जायचं आता, निघतो मग. हा हा हे असं असतं मैत्रिणींना सगळं. हो का विलायची वगैरे ती ना आम्हाला किती दिवसाला लागते वर आणि आपल्याला अगं किती मसाला झालं की लागते 15 दिवसाला. 15 महिना तर जातच नसेल. हो का ही मैत्रिणींना. आणि शिल्लक आहे तोपर्यंत असं नाही की बाबा आमच्याकडं हा एकच दार आहे. हो का ही भरलेली विलायची असते. पुढं मागवं लागतं. आणि खसखस कुठे आहे हो मसाल्याची मी इकडे ठेवली. देवना. आणि हो का ही सुंठ मैत्रिणींनो, ही सुंठ असती. हो का ही खसखस असती. बघू शकता आता रेट वाढल्यात इथं 2500 रुपयाला पुडा आहे. पण तरी पण ही ना ओरिजिनलच वापरते मी. मला काय हलकं तुम्हाला वाटत असन आका 700 रुपये किलोनी इकते म्हणजे आका हलकं इकत असन. नाही ग माझ्या मैत्रिणींनो, पहिल्या दिवसापासून जे इकलं ना तेच इकते. हो का सगळं पुढं तीच असतात. लालपरी लवंग, त्रिफळा, जावेंत्री, रामपत्री, खसखस, हो का ही तीळ, हो का ही मिरी. बापूला सगळं चांगले सगळं. तिकडं बाहेर धान्याचं पोत एक सुद्धा खराब नाही हो का. मिरची सुद्धा अजिबात खराब नाही हो. हा बीडगी मिरची. हा हा. सगळं चांगलं आहे. सगळं लाल गय. 1 दिवसाचा आपल्याला 12 महिने करायचे. बर. आणि काय बाय ते अचानक आली तरी दिसतंय चांगला. हो तसलं आणि नाही बाप्पू तो का खराब निघलेलं खोबरं हो. तिथं काढलंय. एखादा निघतंय का खराब, मग आता काही काढून ठेवलंय. येतंय का. काढून ठेवलं का नाही बघा. हो ह्यो काही खराब आहे. काढून लबाड ठेवलंय. नाही हो का लगेच सगळं फोडून. तिथं पण तो का ती पण हो का पिवळं लगेच बजवलाय. हो का हा. मग याचा वास येईल की हो खराब. आणि डोळ्या अंधारी नाही ऐकायचं कोणाला. नाही आणि इकलं तरी एकदाच इकडं परत घेणार बी नाही कोणी. कोणीच नाही हा घेणार. मग त्याला बाद झाला आता. आणि सांडग पण बाहेर तिथं किती वाळते ते. लय आता मैत्रिणींनो इथं बघा सांडग नाहीत आम्हाला. आता मी आणून बाहेरचं लगेच भरणार आहे. दिसतात का ते आहे ते थोडंसं इथं कमी इथं म्हणजे पावशेर पण नाही तर. आणि ती खालचं एक ह्याचा विषय कसा आहे मनीषा सांडग्याचा. हा आमच्या सारख्याला ज्याला काम होत नाही म्हाताऱ्या माणसाला पैसे मागितल्यावर पोरं काय देत नाही. हा आपलं स्पष्ट बोलतो. हा राग येऊन देऊ नका कुणी कुणाला. हा मग ते आपलं म्हातारी माणसं येऊन करते ती सांडगणीत. हो. म्हातारीला वाटतं आली लेख बीक कुणी तर त्याला आपलं द्यावं उलीस 2 रुपये. बाकी नाही काय म्हणजे टाकावं मी सगळ्यांनी ऑर्डर. सगळ्यांनी आता मग टेम्पो आला ना आणि मिरच्याचा मोलाला म्हणजे सामानाचा सौद्याच्या मोनाला वाटलं मिरच्याच आल्यात. लय आनंद झाला पण मिरच्याच नाहीत म्हणली. होतय शब्द परिस्थिती आणि बसून हो का काम आहे प्रत्येकाला हळूहळू. हो माझं काय कोणाच्या महाग दाट्या नसतो. आणि सावली आहे मस्त पैकी भारी. का नाणे असतो दाट्या कोणाच्या. आणि नवीन पोरींनो येड्यावणी करणा का लग्न झाले अहो. हा येतात दिवस चांगले येते हाय का नाही. आता निघाल्यात बापूच्या गोष्टीवरती. बाय सगळ्यांना ते नेकी भाजलेलं दाखवते की. हो का ही धन ह्यात मध्ये ना हे तळलेलं मटेरियल आहे ना ते टाकलेलं आहे. बघू शकता दाखवते 1 मिनिट. हे तुम्ही मला प्रत्येक वेळेस विचारता ना अख्खा मटेरियल तळलेलं नसतं का ग. तळलेलं मटेरियल आम्ही तळूनच टाकतो की. हे बघू शकता. तुम्हाला जे सौद्याचे सामानाचे घमेले दिसतात ना मैत्रिणींनो ती हे असतात. आता ह्यातमध्ये हे सगळं सामान टाकायचं आणि पॅकिंग करायचं. सॉरी कुटायला टाकायचं.